हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार विनंती करतो। कर्मण्यवाधिकार असते प्रथम विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्तानं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवाजी, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यांवर लिलया पेललं ते राजा शंभू छत्रपती। या महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करते। खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, हा एक इतिहास आहे। निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, परंतु साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले काय अशी एक शंका अलीकडे येऊ लागली होती। पण आपल्या गावचा हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा पाहिला आणि असं वाटतंय शिवछत्रपतींचे मावळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अजूनही जिवंत आहेत। खरं तर आपण ज्या मातीमध्ये राहतो ती माती नेमकी अशी, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका असा। खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा, मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या नंतरचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत घुमसणाऱ्या तेजोमय व्यक्तीला कुमकुम तिलक कर्णकाचा दगदगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातोड्यातल्या ज्वाला पेटवणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठ्यांचा इतिहास अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा जगदंबापोत उरात घेऊन पेटणारा वादळाचा माझा शिवबाचा महाराष्ट्र। पण हाच महाराष्ट्र पहुडलेला होता, निश्चित ग्लानी आल्यासारखा।
नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कच दिली यवनांपुढे मराठा दिली व्याकुळ होता. अशाच वेळी घुमला विजेचा दर. जे झोपले ते खाडकन जागे झाले. जे जागे होते ते उठून बसले. जे उठून बसले ते उभे झाले. जे उभे होते ते चालते झाले. आणि चालणाऱ्यांच्या हातावर स्वराज्याचे निशाण आले. काय झालं होतं असं? हो काय झालं होतं असं? हे स्वराज्य व्हावे हे तर स्त्रींची इच्छा दौडू लागली होती. मोही फत्तेच्या इशाऱ्यावर उडू लागली होती. तब्बल 750 वर्षांनंतर महाराष्ट्राचा तमाम माणूसबळ एकवट जाऊन हातात गर्दन घेऊन उभं ठाकलं आणि रायगडावर 32 मानाचं सोनेरी सिंहासन उभं राहिलं. लोक कल्याणकारी राजाचं स्वप्न प्रत्यक्षात येऊन उभं राहिलं आणि माझा शिवबा छत्रपती झाला. खरंच 16व्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एक आरोही त्या सह्याद्रीच्या कडेकपार दुमदुमली. अरे माझा राज जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवार जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला, अरे माझा राज जन्मला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. आई जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला. धन्य धन्य ती जिजाई शिवरायांची ती आई. धन्य धन्य ती जिजाई शिवरायांची ती आई. पूजितो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा त्याची जाईल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 सत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीचं तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजेच माझा मानाचा मुजरा. राजे शिवछत्रपतींचे नाव घेतात अंगात चैतन्याचा संचार होतो. राजे फक्त तुमच्यासाठीच या मातीत मावळा पुन्हा जन्माला येतो. काय वर्णावी तुमची थोरवी, कुठला पोवाडा तुमच्यासाठी गाऊ, शूर शिवबाला जन्म देणारी महापराक्रमी माता जिजाऊ. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली. करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला. हा अनोखा अभिषेक पाहून तो महादेव एक क्षणभर स्तब्ध झाला. राजे फक्त तुमच्या मुळेच आया बहिणींची अब्रू वाचली. भ्याडपणे पळून जाणार त्या शाहिस्तेखानाची बोटे तुम्ही छाटली. परस्त्रीचा नेहमी आदर करावा ही जिजाऊंची शिकवण आचरणात होती. म्हणूनच तर सुभेदारांची सुंदर सूनही तुम्हाला माती समान दिसत होती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा मूल मंत्र तुम्ही अजरामर केला. बलाढ्य अशा त्या अफजल खानाचा एक क्षणात कोथळा बाहेर आला. राजे तुमच्या शौर्यापुढे भले भले झुकले होते. निजाम, इंग्रज, मुघल देखील राजे तुमच्या समोर झुकले होते. जणू साक्षात जगदंबेने आशीर्वाद स्वरूप तलवार तुम्हाला अर्पण केली. याच तलवारच्या धारेने शत्रूंची मुंडकी छाटली गेली. डोंगर दऱ्यात नदी सागरात एकच नाद घुमत होता. जय भवानी जय शिवाजी हा नाद सर्व दिशात घुमत होता. राजे फक्त तुमच्यामुळेच देवळांमधला देव सुद्धा शाबूत होता. गड किल्ल्यांवर भगवा झेंडा राजे तुमच्यामुळेच फडकत होता. राजे तुमच्या पदस्पर्शाने ही भूमी सुद्धा पावन झाली. तुमच्या पराक्रमाचे गुणगान गाऊन माझी वाणी धन्य झाली. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सूर्यासम तेजस्वी ऐसा वाघीचा छावा, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राजे पुन्हा एकदा जन्म घ्यावा, पुन्हा एकदा जन्म घ्यावा. धन्यवाद. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलवे गुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, नाही त्यास जाणीव शक्तीची. करील काही कल्पनायुक्तीची हजीजी, करील काही कल्पनायुक्तीची हजीजी, करील काही कल्पनायुक्तीची हजीजी जी 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 जी. महाराजान निरोप घेतला, महाराजान निरोप घेतला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. न तसेच आई जिजाऊला, तसेच आई जिजाऊला, तसेच आई जिजाऊला. हुतुतियो बंगा तो खचला, हुतुतियो बंगा तो खचला, हुतुतियो बंगा खचला. अन पाणी आलं आईच्या डोळ्याला, अन सरदार लागले रडायला. अव हे 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 सरदार तर रडतीलच, हे सरदार तर रडतीलच, पण हत्ती घोड शिवना साऱ्याला. अन गाई लागल्या हमराया, शिवबासाठी राही होता लागल्या हमराया. असलं बेह
नाव पुतळ्याला, असला बेहू नाव पुतळ्याला, असला बेहू नाव पुतळ्याला. अन दुश्मनाच्या घोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिर राज जीजी, अहो राजा हो जिर राज जीजी, अहो राजा हो जिर राज जीजी. बर का मंडळी, आपल्या खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याशी खानाचा शामियाना आणि खानाच्या भेटीसाठी असा एक शानदार शामियाना उभारला होता. अन भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. अन अशा या शामियान्यात खान डौलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. अन शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा न्हावी होता. नावी दिली मुळी वासुदेव गोंधळी. कोळी महारबान मुसलमान ब्राह्मण मुसलमान. संगती माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊ स्वराज्यासाठी लढलं त्यातलाच देव जीवा महाला. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला. आणि मग शामियानात येतात. खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ, हमारे गले तो लग जाओ शिवा आओ. खान हाक मारितो हसरी रोखून नजारा गैरी जिरा रजी जी जिरा रजी जी जिरा रजी जी. बर का मंडळी, आपला राजा बी काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता बर का. राजा थोर बात त्याची न्यारी. चाल जित्याची सावत बारी जिरा रजी जी जिरा रजी जिरा रजी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की खानदाभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजानं पोटमंदी बिचवादा केलेला. वाघेना खांचा मारा केला. टरा फाडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोता बाहेर आला जी प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले. पावने केला कृष्णेचा घात. लाविली गुलामीची होवाट. मराठी शाहीचा मांडला थाट जी मराठी शाहीचा मांडला थाट जी छत्रपती शिवाजी महाराज की जय. याच्या दिवशी महासाहेब जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवाटी चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. सह्याद्रीच्या कडाकप्पाऱ्यांना पाझर फुटले. डोंगर माथ्यांनाही घाम फुटले. झाडे झुडपे ही शहारली आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागले. असा रयतेचा, जनतेचा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा राजा ज्याच्या पुढे किती विशेषण लावली तरी ती कमीच पडतील असा राजा म्हणजे शिवछत्रपती. शूर पराक्रमी
राजा छत्रपती शिवाजी महाराज बलाढ्य शत्रूचा सामना करून महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. आले किती गेले किती उडून गेली भरार, आले किती गेले किती उडून गेली भरार. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरार, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरार. स्वराज्य स्थापनेमध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हिरोजी फर्जत, नेताजी पालकर, शिवा काशीद, जीवामाल आदी जीवाला जीव देणारे मावळे महाराजांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याची तोरण, घोडा आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक प्रसंग महाराजांनी शौर्य पराक्रमाची अमुद्द सुद्धगिरीची महती पटवून देतात. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच शिकवण होती आमच्या शिवरायांची. शब्दही पट्ट्या पुरेशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पट्ट्या पुरेशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती, राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती. अशा या लोककल्याणकारी महाराजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. तरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, साथ, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची महती पटवून देतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशा या लोककल्याणकारी राजाला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी. जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आज मी शिवजयंतीविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्र होता माझा औरंगजेब रूपी अजगराच्या विळख्यात, अडकली भवानी माता माझी साखर दंडाच्या बेड्यात. तेव्हा एका प्रकाशाने घेतला जन्म, शिवनेरी झाला धन्य. डोक्यावर जिरे तोफ व हाती भवानी तलवार, घेतला स्वराज्याचा पाय त्याने छातीवर शोषून वार. होता तो सिंहाचा छावा, खेळून गेली मी कावा. अशा राजाबद्दल कोटी कोटी प्रणाम करतो. मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरासारखा तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा माझ्या राज्याबद्दल एकच सांगतो, राजे तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिरावर कळस आणि अंगणात पळस. म्हणून ज्यांच्या पराक्रमे सतत स्मरण करावे असे आपल्या सर्वांचे राजे ज्यांची आज जयंती आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याने अफजल खानाला मारले. जेथे शक्ती नाही तेथे युक्ती वापरली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा माझ्या राज्याबद्दल जाता जाता एकच सांगतो, अंधार पडला तर दिवा पाहिजे, अंधार पडला तर दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. जय भवानी देशमुख. मी तुम्हा सर्वांसमोर माझी जाऊची भूमिका करणार आहे. कोण म्हणते देवता, कोण म्हणते दीपकलिका, कोण म्हणते देवता, कोण म्हणते दीपकलिका. मी तर स्वजनांच्या रक्षणासाठी, लेकीबाईंच्या आत्मतेजाला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सौदामिनी. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रगटलेली शहाजीराजे भोसलेंची राणी जिजाऊ. सिंदखेडचे पराक्रमी सरदार लक्ष्मणराव जाधवांची सोनसरी कन्या जिजाऊ बोलते. आया बहिणींच्या लज्जेला हात घालणाऱ्या, रांजाचा पाटलाचा चौरंग करायला लावणाऱ्या त्या शिवबाची मी जिजाऊ बोलते. कल्याणच्या लुटीत लूट म्हणून आलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माहेरवाशीण म्हणून तिला चोळी बांगडीचा आहेर करायला लावणाऱ्या त्या पाठीराखे शिवबाची मी जिजाऊ बोलते. शिवबा, शिवबा, शिवबा कुठे आहात तुम्ही? होय, पाचाडच्या समाधीतून पुन्हा एकदा त्वेषाने खडबडून जागी झालेली तुमची वीर माता, तुमची आई शिवबा तुम्हाला साथ घालते आहे. शिवबा, तुमच्या या माय भगिनींच्या आक्रोशामुळे तुम्हाला जाग येत नाही का? जे जे उत्तम, उदात्त, मंगल होते ते सारे संक्रमित करणारी तुमची आऊसाहेब तुम्हाला साथ घालते आहे. उठा शिवबा, आज तुम्हाला समाधीतून जागे व्हायलाच हवे. प्रसंगच बाका आहे, आता निघून चालणार नाही. आज लढाईवर नाही जायचंय, परक्यांवर घाला नाही घालायचंय, पण पुन्हा एकदा तुम्हाला न्याय तख्तावर बसण्याची गरज आहे शिवबा. आज तुमची न्याय बुद्धिपणाला लावायची. पाहिली तुमच्या कमरेची तलवार कुणासाठी, कुणाला द्यायची असेल? खरं तर या नराधमांचा घोट घ्यायला माझेच आशीव शिवतायत. पण माझ्या संस्कारांचे काय? माझ्या संस्कारांनी आत्मसंतुष्ट झालेले सुजान, दक्ष, पराक्रमी असे राजे तुम्हीच. होय शिवबा, तुम्हीच. म्हणूनच ही आईभवानीची तलवार तुमच्या हाती द्यायची आहे. ही तलवार हाती घेऊन शासन करा शिवबा, तर राक्षसांना, नराधमांना कळू द्या त्यांना की आया बहिणींच्या वाटेला गेले की
नाही काय होते ते. अंगाची लाही लाही होते शोभा. आमच्या देहाला आज संतापाने आग लागलीये. शर्मेने आमचे अंग थरथरते. स्त्रीची तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली होताना आम्हाला पाहवत नाही. दर पिढीला माझा आणि माझ्या शिवबाचा आदर्श कशाला हवा? काय करता मायलेकांचा आदर्श घेऊन? आमचे पुतळे चौका चौकात उभे करून जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यासाठी जथ्या जथ्याने गोळा होतात. आरडाओरडा करून भाषणे देतात, घोषणा देतात आणि प्रसंगी काही वाद झाला की तसेच भावनाशून्य होऊन घरी निघून जातात. अरे माझ्या लेकरांनो, आयाबायांनो, हे सर्व पाहून आम्हा मातापुत्रांना रडू येते रे. आमच्या या स्वतंत्र भूमीत आमच्या दिव्य भव्य स्वप्नांची झालेली राख रांगोळी पाहून आम्हाला खूप खंत वाटते. आमचे सर्व कष्ट वाया गेले असे आम्हाला वाटते. आज तुमच्या फक्त स्मरणात असलेली जिजाऊ आम्हाला मुळीच चालणार नाही, तर तुमच्या आचरणात असलेली जिजाऊ आम्हाला हवी आहे. लक्षात ठेवा, एक स्त्री समस्त जगाचा बचाव करू शकते हे सांगण्यासाठीच आम्ही जिजाऊ प्रत्यक्षात अवतरलो आहोत. माझ्या लेकरांना शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की हजार गाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे. हजार गाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे. एक लढाई संपली तर युद्ध अजून बाकी आहे. पडला जरी वाजला गाठ तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे. पडला जरी वाजला गाठ तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे. कंटनाला छेदूनही झुंजणारा देह बाकी आहे. कंटनाला छेदूनही झुंजणारा देह बाकी आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद. लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता. मुघलांचा तो बाप होता. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व एक आदर्श राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक गडकिल्ले जिंकले. आदिलशहा व मुघलांना जेरीस आणले. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शेवटी जाता जाता एवढेच सांगतो, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. जय जिजाऊ, जय शिवराय. माझे नाव उदयराज आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे शूर, पराक्रमी आणि धाडसी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ता खान यासारख्या बलाढ्य शत्रूंचा वध केला. शेवटी 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शिवबा डरला. फक्त रयतेच्या सुखासाठी एवढं शिवनेरीवर प्रकटला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिक सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तोच 19 फेब्रुवारी 1630चा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊंच्या पोटे एक शूरसिंह जन्मला. तो शूरसिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊंकडून भेटलेल्या उत्तम संस्कार आणि पिता शहाजीराजांकडून भेटलेल्या शौर्याचा उत्तम वारसा. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार, धाडसी व कुशाग्र बुद्धीचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बागळले होते व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राणार्पणास लावणारे मावळे घडवले. स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. ते तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे या मावळ्यांना मी अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्त खान यांच्यासारखे बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मी कोटी कोटी प्रणाम करते व थांबते. जय हिंद, जय शरणवरची रोजर खायाची प्रयत्न राजा तो आम्ही हातरत याच नाही तवर तवर झुंजत राहायाच तुकडे खाले तरी बी कणाकणानं झुजतो र शंभू शंकराच नवराज गडधावर
सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माए भवानी आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माय भवानी हम सब बड़े बड़े खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये ही ना झुके तेरी लाज हम रखे तेरे आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वापती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव